दादुलगाव येथे होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट निमाडे साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तुमचे मित्र आणि मोठे बंधू सुद्धा ॲडव्होकेट दळवी साहेब आणि आमचे लहान बंधू अमित दळवी, त्याचप्रमाणे जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मेतकर साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पंचक्रोशीतील सर्व सरपंच मंडळी, या सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बंडुभाऊ पाटील, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, वरिष्ठ मंडळी, युवा मित्रांनो, काल वाढदिवस झाला त्यामुळे जवळपास 2-2:30 रात्री वाजलेत आणि त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा कार्यक्रम चालू होते. परंतु कार्यक्रमात इलेक्शन समोर येत असल्यामुळे कार्यक्रम ओव्हरलॅप होत राहिले. हाही कार्यक्रम घेतला, दुसऱ्याने दुसरा कार्यक्रम घेतला, मधल्याने तिसरा स्वरूप टाकला. त्यामुळे कोणी कुठेही थांबून तर कुठे कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे मी सर्वप्रथम सगळ्यांची, आमच्या माता बहिणीची विशेषतः क्षमा मागतो की 3 तास वेळानंतर मी थांबलो, तरी पण आपण थांबला, माझं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद सुद्धा मला. दळवी साहेबांनी सांगितले की वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शतायुषी व्हा. पण मी त्यांना एवढंच सांगेन, शतायुषी होईल किंवा नाही होणार माहिती नाही, पण तू तेवढंच आयुष्य दे, जेवढं फळ ईश्वर आयुष्य देईल तेवढं निरोगी दे, आणि फक्त लोकसेवेसाठीच मला तेवढं आयुष्य किती द्यायचं हे त्याचं आहे. फक्त निरोगी आणि जनसेवेसाठी मला आयुष्य दे, एवढंच मी ईश्वराकडे मागत असतो. आणि आज मी माझ्या मनाचं एक अजून तुम्हाला सांगतो, कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तर मी, किंवा घरातूनही जेव्हा मी दर्शन घेऊन निघतो, तेव्हा दळवी साहेब एकच माझं ते मागणं असतं, मी कधीच माझ्यासाठी मागितलं नाही, मी फक्त एवढं सर्वांना सुखी ठेवू, एवढेच माझे शब्द माझ्या पोटामध्ये. दुसरा शब्द मी कधीच देवासमोर मागितलेला नाही. कारण एक काय असतं की आयुष्य जगत असताना सर्व आपले आहेत, आयुष्य कोणाचं किती आहे कोणाला माहिती नाही, पण आयुष्य जर आपण सगळ्यांविरुद्ध आणि दुसऱ्याच्या दुःखा सुखामध्ये आपण जर जगत राहिलो तर निश्चितपणे आयुष्य अतिशय सुंदर आहे. पण आपण जर समजा एक दिवशी हेवेदावेच करत राहिलो, मागे पुढे करत राहतो, याला शिवाय दे, त्याला हे कर, त्याचं ते कर, असं जर आयुष्य जगत राहिलं तर दुःखच दुःख आहे आयुष्यामध्ये. पण जर सुखानं जगायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखान दुःखामध्ये तुम्ही सहभागी व्हा, निश्चितपणे तुम्हाला सुंदर आयुष्य मिळणार. आणि आजचा अतिशय आनंदाचा क्षण माझ्या जीवनातला आहे. माझ्या जीवनामध्ये 2 आनंदाचे क्षण आहेत. जेव्हापासून मी आमदार झालो त्यातले 2 आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये आहेत. एक आहे ज्या दिवशी मी 140 गाव पाणी पुरवठा योजना साकार करू शकलो, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण. आणि दुसरा क्षण माझ्या आयुष्यातला आनंदाचा की ज्या दिवशी मी नमुना ड की जे कलम 12 आहे त्याचे पैसे, माझ्या शेतकरी बांधवाच्या हक्काचे पैसे, कायद्याने मिळणारे पैसे, न्यायाच्या हक्काचे पैसे त्यांना मिळून देऊ शकलो, तो दुसरा माझा आनंदाचा क्षण. बाकी रस्ते होत राहतात, वीज होत राहते, हा रस्ता झाला, ते झालं, त्याच्यापेक्षा हा आनंद खूप मोठा असतो. आणि हे 2 आनंदाचे क्षण माझ्या जीवनामध्ये मी निश्चितपणे अविस्मरणीय राहते. पण या दोन्ही आनंदाच्या क्षणाच्या, या दोन्ही कायच्यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल किंवा हा आपला डचा नमुना डचा प्रश्न असेल, जेवढा मला त्या दोन्ही साकार झाल्याचा आनंद आहे तेवढा त्याचा संघर्ष करत असताना फक्त आयुष्यामध्ये मी या 20 वर्षात रडलो असेल तर या 2 क्षणांमध्ये रडलेलं आहे. एक तर 140 गाव पाणी पुरवठा योजनेच्या वेळेस एवढा त्रास दिलेला आहे,
मी त्याचं वर्णनही करू शकत नाही, एवढा अतिशय त्रास हा शासनाकडून आणि डिपार्टमेंटकडून भेटला होता. त्यावेळेस मी 3 वेळेस रडलेला आहे आणि नमुना डच्या वेळेस मी 1 वेळेस रडलेला आहे. पण 2च वेळेस मी रडलो आणि दोन्ही वेळेचा आनंद आज साजरा करतो. कारण एखादा विषय जिव्हाळ्यात असला, आपल्या मतदारसंघातील लोकांच्या अतिशय, आणि तो न्याय जर असला तरी जर तो शासन देत नसेल, अधिकारी त्याच्यामध्ये अडथळे आणत असतील, आणि दोन्ही वेळची माझी मानसिक स्थिती सांगतो की रडलो असेल. पण पहिल्याही याच्यामध्ये एक दळवी साहेब, बेटकर साहेबांना सांगतो, पोरवाल म्हणून एक सेक्रेटरी होते मंत्रालयामध्ये. जेव्हा पाणी पुरवठा योजना की आपल्या मतदारसंघामध्ये किडनीचे पेशंट वाढत होते, मरत होते, खार पाण्याचं, लोकांचं अतिशय पाण्याच्या याच्यामुळे पोटाचे विकार होत होते, आणि मी डॉक्टर असल्यामुळे मला समजत होतं की याच्यामुळेच होत आहे. सगळं आपण त्याचा अभ्यासही केला, त्याचे रिपोर्ट घेतले. पण जेव्हा ती योजना तत्वता मान्यता झाली, जेव्हा एखादी योजना आता अधिकारी असतील त्यांना माहिती आहे की तत्वता मान्यता झाली म्हणजे त्याला पुढे मान्यता द्यावंच लागतं. तत्वता मान्यता अर्थच तोच. ती योजना तत्वता मान्यता झाली, 140 योजना. पोरवाल म्हणून तिथं प्रधान सचिवालय पाणी पुरवठ्यामध्ये, आणि दळवी साहेब त्यांनी अक्षरशः ती योजना कॅन्सल करून टाकली. तत्वता मान्यता झाली ती योजना. मग मी जरा चिडलो, मी गेलो त्यांना भेटायला, जेवण करत होते. सर मेरी वो योजना, तो देखो वर्ते पालने के लिए एक वो कचरे में डब्बे में फेकने लायक योजना, बोलो वही थी नहीं, बोलो कचरे में डब्बे के लायक फेकने के लायक योजना. त्यावेळेस पहिल्या वेळेस आयुष्यामध्ये ही चीड असते की माझ्या मतदारसंघामध्ये 500 लोकांचा किडनीच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर तरी, आणि सगळं अभ्यास पूर्ण खालून अधिकाऱ्यांनी व्यवस्थित योजना आणून तत्वता मान्यता झालेली योजना, एक अधिकारी नकारात्मक येतो आणि तू कचऱ्याच्या डब्यात फेकणारी योजना म्हणून तिला संबोधून आपल्याला करतो, त्यावेळेस काय चीड होते. निदान एकच शब्द म्हटला, साहेब 500 लोग मेरे मतदारसंघ के किडनी के आजार से मृत्यू हो गए, 501वां आप हो जाओगे. मतलब इथून तिकडे 7वा मतदार. 500 गेल्यानंतर 1 गेला तर म्हटलं काही फरक नाही पडत, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याने लगेच बटन आपण सगळं अधिकारी हे ते अधिकारी विचारले, ते सगळे आपलेच लोक, चांगले लोक होते सगळे, बाकीची खालची. त्यांनी आवरावर केली, बाहेर नेला. त्यानंतरचा संघर्ष मी त्या योजनेचा कधीतरी पुस्तक कृती देणार आहे. आज त्या योजनेवर बोलण्याची मला हे नाही, पण विधानसभेच्या पहिले त्याच्यावर एक निश्चितपणे पुस्तक येईल की संघर्ष जीवनाचा काय असतो आणि लोकप्रतिनिधींना कसा संघर्ष करावा लागतो. काही वेळेस आपले होतं ना, लोकप्रतिनिधी मस्त गाडीमध्ये फिरतात, छानपैकी एसीची गाडी असते आपली, छानपैकी मुंबईत जात राहतात, सगळ्या फॅसिलिटीज आहे. पण एका एका विषयासाठी जो संघर्ष असतो, जो रात्रंदिवसाचा, ते सहसा आपल्याला समजत नाही. आणि मग पुस्तक रूपाने तर संघर्ष तुमच्या समोर येणारच आहे. त्यानंतर दुसरा विषय झाला हा नमुना ड, की जो प्रचलित शब्द आपल्या मतदारसंघात आला. मराठी जळीचा कलम महाराज की नाही, की जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करून तो जो नमुना बनतो ते 12ची कलम. पण त्याला आपण नमुना ड, एवढा ड आपल्या डोक्यात बसला की त्या ड मध्ये सुद्धा गोंधळ झाला. बरोबर मी मंत्रालयाचा नमुना ड काय राहायचा, म्हणजे तिथे त्यांचाही गोंधळ झाला, आपल्यामुळे झाला त्यांचा गोंधळ. नमुना ड हा विषयच काय आहे, 12ची कलम. मग मी नंतर माझी भाषा बदलली, मंत्रालयात गेल्यानंतर मी नमुना ड नाही म्हणाले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा ऑब्जेक्शन घेण्याचा हक्क आहे, आणि तो हक्क जेव्हा 3 यंत्रणा 4 यंत्रणा ते ऑब्जेक्शन घेतलेलं जेव्हा स्पॉटवर जाऊन निरीक्षण करतं, त्याचं सर्वे करतं, त्यानंतर जे लिहिलं जातं तो अधिकार आमच्या शेतकऱ्यांचा तो दिला पाहिजे, अशा पद्धतीवर ते फीडबॅक देणं चालू. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, सगळ्यांच्या ज्या भावना होत्या, मी निश्चितपणे दळवी साहेबचा कलम वाचत गेलो. दळवी साहेबांची बऱ्याच वेळ डिस्कशन, अमितची पण बऱ्याच वेळेस माझ्या डिस्कशन व्हायचं, आणि जेवढा घुसलो त्या कलमांमध्ये की मला कोणताच अधिकारी कलम शिकवू शकत नव्हता, इतका त्याचा अभ्यास करून नव्हता. पण शेवटी एवढा अभ्यास करायला काय आला, उपोषण. म्हणजे कधी कधी चीड त्या दुसऱ्या वेळेसही आल्या की एक अधिकारी असा होता
हरिद्वार शुक्राचार्य जो महसुली भागात होता की जेव्हा पाणी पुरवठा त्याला फेकून देण्याच्या वेळेस तसाच होता, याचा गडा भरण्याला मारून टाकला. इथपर्यंत माझा त्राग आला. आता तो अधिकारी सगळ्यांना माहिती आहे, पण तो काही अधिकारी असे असतात आणि काही अधिकारी जसे हजारे असतील, मेतकर असतील, जुनेजा असतील, जे जिगाव प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते अतिशय संवेदनशील आणि आपल्या शेतकऱ्यांची बाजू घेणारे. कायद्याच्या बाहेर तेही करू शकत नाही, पण कायदा कसा वापरायचा तो निगेटिव्ह वापरता येतो आणि पॉझिटिव्ह पण वापरता येतो. एका शब्दामुळे कायदा हा निगेटिव्ह होतो, पॉझिटिव्ह पण करता येते. एका शब्दावर 5-5 तास भाषणही करता येते एका शब्दावर. आता वकील साहेब आमचे कोर्टामध्ये केस असतात, तुमची बाजू घेतात, पॉइंट मांडतात, हे मानतात, हा कायदा तो कायदा तो कायदा. तो बनवते कोण? आम्ही बनवतो विधानसभेमध्ये. मग जेव्हा कायदा विधानसभेत येतो त्यावेळेस 5-5 तास, 3-3 तास, 2-2 तास त्याचा उहापोह त्याची चिरफाड होते. म्हणून तर आम्हाला कायदा माहित आहे की एक सेंटेन्स जर असं लिहिलेलं आहे त्या सेंटेन्सचा अर्थ आपापल्या बुद्धीप्रमाणे काढता येतो. मी त्याला पॉझिटिव्ह म्हणजे चांगलाही काढू शकतो अर्थ. मला जर करायचं नाही काम तर मी तो असा फिरवून अर्थ काढला की तो शेतकरी मेला देतो. म्हणून अधिकाऱ्यांना जिगाव प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह होते. मला एक सांगतो की माझा डोकं किंवा फिरून नाही. जो नमुना आपली एजन्सी कोण आहे? जिगाव प्रकल्पाचे अधिकारी, जलसंपदा यांनी मान्य केलेला नमुना त्यावर सगळ्यांचा सिग्नेचर होता. कृषी अधिकारी, जलसंपदा अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी ज्यांनी सर्वेक्षण केलं होतं, या सगळ्यांच्या सह्या करून या एजन्सीनी भूसंपादन अधिकाऱ्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये प्रस्ताव दिला. त्यामुळे त्यामध्ये जे आहे 12 मान्य म्हणून लिहून करून त्याच्या सह्या करून दिल्या. मग तो कागद बाहेर आला किंवा मान्य झालं. मग काही लोकांनी त्याच्यावर क्रेडिट घेणं चालू, मान्य आमच्यामुळे झालं, आमच्यामुळे झालं. पण त्यानंतर जेव्हा मी ते एक कागद वाटतं सुद्धा माहिती, एक कागदा माझा मान्य असला, पण नंतर आम्ही जाऊन पाहिजे त्या मान्याच्या पुढे अमान्य केले. म्हणजे खाली सह्या वेगळ्या एजन्सीच्या आणि महसूल अधिकारी तिथं कलेक्टर लिहून टाकलं अमान्य. इतकी चीड यायची. पण झालं का की जेव्हा भाऊसाहेब शंकर आपले नाथाभाऊ खडसे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस आपण 3 नावांचा केला. म्हणजे जे 12ची कलम जे ऑब्जेक्शनचे आपल्याला पैसे घ्यायचे असतात, ऑब्जेक्शन भेटल्यानंतर जे काय निघतं ते किंवा आपण त्याला नमुना म्हणा, 3 निवाडे आपले झाले होते. कायद्यानं झाले. कायद्याच्या तर मी सगळ्याच कलम त्या वाचल्या, कायद्यानं झाले. आणि जसं शासन बदललं आणि बदलल्यानंतर कोरोना लागला. मग 1 वर्ष तुम्हाला माहित नाही काय चालू आहे, मलाही माहित नाही काय चालू आहे. 1-1.5 वर्षात आपण आपल्याच धामधुमीत होतो, लोकांना वाचव, लोकांचे झेक कर, आपापला जीव वाचवण्याचे सगळ्यात चालू होतं. त्यामुळे माझंही दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष म्हटल्यापेक्षा काय कोरोनामध्ये सगळं बंद होतं. त्या पिरियड मध्ये यांनी हे सगळे धंदे केले. त्या पिरियड मध्ये 1 वर्ष 6 वर्षामध्ये. आणि जे निगेटिव्ह तयार करून ठेवलं वातावरण की जसं शेतकरी चोर आहे आणि हे काहीच्या काही झाड वाढवले, कोणी तर म्हणे 20,000 वाढवले, कोणी म्हणे 50,000 वाढवले, काहीच कोणाला माहिती नाही. आणि त्यात कमिशनर ऑफिस इतकं हलकट होतं त्यावेळेस की ते काय करताय. म्हणजे ज्या वेळेस या नमुना व प्रधान सचिव भूसंपादन जे आहे त्यावेळेस निंबाळकर होते, त्यांच्याकडून मार्गदर्शन मागवलं. त्यांनी पॉझिटिव्ह आणि जे कायद्याच्या तेच मार्गदर्शन केलं. त्या दळवी साहेब जे मार्गदर्शन आलं त्याच्यावरही कमिशनर एक कमिटी नेमली. म्हणजे प्रधान सचिव मोठा का कमिशनर मोठा. शासन तुम्हाला मार्गदर्शन देते आहे आणि त्याच्यावर खालचा अधिकारी कमिटी याच्यावर कमिटी याचं अजून व्हेरिफिकेशन करा. किती चीड येत असेल मला सांगा. जीव घ्यायची सारखी चीड येते नाही. तेही आम्ही सहन केलं. पुन्हा दुसऱ्या वेळेस मार्गदर्शन मागवलं. ते आल्यानंतर ऐकायला तयार नाही. आपले सगळे शेतकरी बांधव
पण आपण सगळे निर्णय घेतला की आपण कलेक्टर ऑफिसरचा शेवटचा धनका दिला. त्याला मच्छरेमध्ये आपण सगळेजण झोपलो ना 2 दिवस रात्री व्हरांड्यात झोपलो. आणि त्यावेळेस दळवी साहेब असतील, अमित असेल, सगळ्या अधिकाऱ्यांना रात्रंदिवस समजून सांगितले की बाबा हे असा कायदा आहे. त्यात गीते होते ना, गीते पॉझिटिव्ह त्यांनाही माहित होतं की व्यवस्थित आहे. त्यांनी प्रयत्न केला कलेक्टर भूसंपन्नाधिकारी सगळ्यांना समजवण्यात की हे नियमन आहे, कायदा नाही. 2 वेळेस तुम्हाला मार्गदर्शन आपल्या शासनाचं आलेलं आहे, तुम्ही करायला पाहिजे. त्यावेळेस पण त्यांनी शेवटी मी ऐकत नाही, आपण ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी कुठेतरी ते आम्ही करतो म्हणून असं आपल्याला पत्र दिलं. चला आपल्याला त्या दिवशी खूप आनंद झाला की आता झाला आपला प्रश्न सुटला. पेपरमध्ये पण चांगल्या न्यूज आल्या की नमुना डरचा प्रश्न सुटला. मग तिथं काही जण कॉमेंट्स पण आल्या की होणारच नाही. आपण कसं होणार नाही असं हे कसे म्हणू शकतात जेव्हा आपल्याला लिहून दिलं. पण झालं ते सत्यता तीच निघाली. त्यांनी पुढे काहीच केलं नाही, पुन्हा निगेटिव्ह सुरू करून दिलं त्यांनी काम त्यांचं. आणि तुमचं सुदैव आणि माझंही सुदैव की शासन आपण पलटवलं. आणि जसं शासन पलटवलं तसा नमुना डरचा मार्ग मोकळा. आणि मी ज्या दिवशी शासन पलटवण्याच्या प्रक्रियेत होतो त्या दिवशी माझ्या आनंदात तेच होतं सगळ्या डोक्यामध्ये की शासन पलटलं की आपले काम होऊन जाते. नमुना डरचा एक मोठा विषय माझ्या डोक्यामध्ये होता. मला बाकी मंत्रीपदाने बाकी नव्हतं, पण माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न संपून जाईल हेच माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये त्या गुवाहाटीमध्ये चालू होतं की झालं पलटलंच पाहिजे, आपला प्रश्न सुटून जाईल. आणि झालं तेच. कारण जेव्हा तुम्ही एका सरकारमध्ये नमुना डरनुसार पैसे देता, दुसऱ्या सरकारमध्ये तुम्ही नाकारता, कसं होऊ शकतं. म्हणून आपलं सरकार आल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस विशेष अभिनंदन करेन. एकही प्रश्न त्यात जलसंपदा मंत्री, उपमुख्यमंत्री एक शब्द मला विचारला नाही. मेतकर साहेबांना माहिती आहे नियामक आयोगामध्ये आपण असा प्रस्ताव पाठवला की आपल्या दादुळवाचे जवळपास 20 कोटी रुपये डचे आपल्याला देणे आहे आणि ते आवश्यक किंवा कायद्यानुसार आहे. हिंगणा बाळापूरचे मला 30 की 33 कोटी आहेत, 30 की 33 कोटी हिंगणा बाळापूरचे आहे. कोणत्या गावचे 4 आहेत, 5 आहेत, असे सगळ्यांचं आम्ही 8-7 गावांचं 6 गावांचं दिलं, 6-7 गावांचं. आणि तो नियामक आयोगाकडून प्रस्ताव देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेला. आणि मेतकर हे सगळे त्या मीटिंग मध्ये होते. एवढ्यासाठीच त्यांचं अभिनंदन करणार आहे की जेव्हा त्याच्यामध्ये आपले 32 विषय होते. हा डचा होता पण आपल्या मतदारसंघाशी संबंधित. मग तो आपण 10,000 देतात की नाही, बोलतात स्थलांतर करायसाठी वाहतूक भत्ता. म्हणजे तुम्हाला घर सोडून समजा दुसरीकडे सामान न्यायचं आहे, दुसरे बांधल्यानंतर गावठाण 10,000, तो आपण 50,000 करून घेतला. तो आपल्याच प्रयत्नाने झाला. नंतर आपल्याकडच्या जमिनीचा सगळा हे पाहता पाया खोदून किंवा त्याच्यासाठी 1 लाख रुपये त्यांना सानुग्रह मदत घर बांधताना तुम्हाला तोही सुद्धा आपण GR काढून घेतला. तो 1 लाख रुपये शिल्लक शेतकऱ्यांना दिले पाहिजे. असे आपले 32 अतिक्रमणाचा विषय होता की अतिक्रमण मध्ये जे वर्षभर तेव्हा त्यांना घर आपलं प्लॉट मिळाला पाहिजे, तोही विषय होता. असे 32 विषय आपले याच्यामध्ये होते आयोगामध्ये, नियामक आयोगात. आणि ज्या दिवशी मीटिंग झाली मी फक्त देवेंद्रजींना विषय टाकला जाईल की माझे एवढे विषय नियामक आयोगाच्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये आहे. आणि जसं हजारे साहेबांनी त्यांना सांगितले प्रधान सचिवासमोर देवेंद्रजींना की हे विषय 1 ते 32 कुठे साहेबांचे जी गावची 1 सेकंदी त्या विषयावर चर्चा झाली नाही. लगेच त्यांनी सांगितलं हा पुढचे घ्या विषय, हे मान्य. त्यांनी वाचले सुद्धा नाही तो विषय, वाचले सुद्धा नाही की किती कोटी आहे, 64 कोटी आहे की 74 कोटी आहे की तुमचा त्या सोलरचा प्रकल्प 400 कोटी जाऊन काहीच वाचलं नाही. 1 सेकंदामध्ये गो अहेड पुढच्या विषयावर, संजयच्या विषयामध्ये ते चला संपला तो विषय, ते मान्य, आता पुढचे विषय. म्हणून असे सुद्धा आपले राजकारणी असायलाच पाहिजे जे संवेदनशील असतात. आणि तो विषय आपला संपला. आज आनंदाचा दिवस आहे, त्याच्यामुळे खूप काही आता मागच्या याच्यामध्ये जाणार नाही. आज आपल्या दादुगावचं वाटप आहे, बाकीचेही आज सुरुवात होते आहे. त्यामुळे जे बाकीचे गाव आहेत त्यांचेही आता आचारसंहिता लागली तरी प्रोसेस चालू राहील. म्हणजे दादुगावचा आज आपण हा कार्यक्रम घेता येणार नाही. म्हणजे आज जसं आपण दादुगावचा शेवटचा आज कार्यक्रम घेतला, आचारसंहिता 2-3 दिवसात लागणार आहे. त्यामुळे आपल्याला कार्यक्रम घेता नाही. पण अधिकारी आणि बाकीचे गावकरी जो निधी आहे आणि दळवी साहेब ज्या पद्धतीने, कारण आता हा यातल्या आपण कोर्टाचे दळवी साहेब त्यातमध्ये आहेत, अमित आहे, बरोबर त्यांनी कोर्टाचे केस वापर करून आपला मुलगा मोकळा झाला. आता हिंगणा बाळापूरचा ते
त्याच्यावर प्रॅक्टिस करतील, तो केसेस ज्या टाकलेल्या त्या मागे घेऊन त्यांचं वाटप होणार, असं हे सर्व वाटप आहे एखाद्या महिन्यामध्ये व्हावं. आणि दळवी साहेब आणि मेतकर साहेब त्यामुळे हजारे साहेब त्यामुळे निश्चितपणे सगळं वाटप पूर्ण करतील अशी अपेक्षा नाही, तुम्हाला विश्वास आहे. संक्रमणाला आपण कार्यक्रम घेतोय, 2 दिवस आचारसंहितेमुळे पुढे कार्यक्रम घेता येणार नाही. सगळ्यांचा आग्रह होतो ते पलीकडे चालू, मी तर म्हटलं तर वाटून टाका, मी कशाला तिथे येऊ. हे 65 कोटी मला तुमचे 20 कोटी तुम्ही मला देणार आहे की मी आलो येतो तर नाही देणार आहे. त्यामुळे मी आहे तर कशाला, तुम्ही तुमचे चेक घ्या मोकळे व्हा. बरोबर आहे की गंमतची गोष्ट आहे, पण तो एक तुमचं प्रेम असतं की आपुलकी असते आणि आमच्या माता भगिनी वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद असतात, तेच आम्हाला पुढच्याने प्रेम देत असतात, प्रेरणा देत असतात. आणि म्हणून मी तुमच्या दर्शनासाठी आलो. पण आता अजून 2 कार्यक्रमात आणि मुंबईला जायचं आहे, त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागतो. पण तुम्ही आपलेच आहात, हे सगळे गावाचे आपले शेतकरी जे आजूबाजूच्या जीवा पडवायचे सगळे आपले लोक आहेत आणि निश्चितपणे सगळ्यांचा विश्वास जो आहे, मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही विश्वास ठेवा, वेळ लागेल असं नाही. आता माहुलीचे आमचे विषय होते, माऊली कोणी आलेला आहे, माऊलीचे विषय होते, एक विषय आम्ही मार्गी लावला माऊलीचा. पण त्यांना एकच सांगितलं की तुम्ही शांत राहा, फक्त आणा विषय थोडा वेळ लागेल. पण माऊलीचाही विषय आपण एकही पेंटिंग ठेवू दिला नाही. ते म्हणजे रस्ता असा पाहिजे तर रस्ता तसा, जे मागेल ते. आणि फक्त एकच याच्या पुढे विनंती राहणार आपल्याला की 2025 मध्ये आपला पहिल्या टप्प्याचा पाणी ठोकण्याचा नियोजन आहे. त्यामुळे जसा आपला पैसा मिळेल, आपल्या घरांचे पैसे मिळालेले आहेत, आपलं दादुलगावचं गावठाणी आपलं चांगल्या पद्धतीचं गावठाण. आज तुम्ही बघा आठवडचं गावठाण जी शाळा बघितलं, आपले मुलं या शाळेमध्ये आले. तुम्ही आठवडची शाळा असं वाटतं की शहरातली शाळा आहे, एखाद्या शहरातली शाळा आपण जाऊ आपल्या मुलांना पण ते पुढच्या पिढीसाठी. मला वाटतं की याचा विचार करा, कारण तुम्हाला 2025च्या पहिले शक्यतो तुम्हाला सगळ्यांना आपापली व्यवस्था ही करावी लागणार आहे. कारण 2025 मध्ये पाणी अडवायचं तर त्यावेळेस तुम्हाला त्रास होऊ नये हे आमचे मनोभावने मनापासून इच्छा राहणार आहे. तुम्हाला सगळ्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करू, वेळोवेळी तुम्हाला समजून सांगू, जेव्हा ज्या ज्या स्टेपवर तुम्हाला कुठं करायचं आहे, पण आपापल्या व्यवस्थेमध्ये आपण करावं. ज्या अडचणी भविष्यात येतील त्या निश्चितपणे पूर्ण केल्या जातील. 1 लाख तर ते आपले अधिकारी खूप हुशार आहेत, त्यांनी बरोबर कळलं की शेतकऱ्यांना अजून काय मदत करते. बरोबर कळलं की ते मातीचं आमचं 4-5 फूट काळी माती आहे, म्हणजे हे आहे ते आहे ते. 1 लाख रुपये बांधकामासाठी काढून दिले तर पायाभरणी सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे असे आपले अधिकारी पण चांगले आहेत, त्यांचे मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की असे पॉझिटिव्ह मानसिकतेचे अधिकारी ज्या प्रकल्पावर काम करतात. आणि या देवेंद्रजीच्या मागच्या 5 वर्षाच्या काळात आणि आताच्या 2 वर्षाच्या काळात याच्यातच या प्रकल्पाला गती मिळते. शेवटचं सांगतो की 25 अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय या नियमात जे आपण टाकला होता, कब्जा हक्काची रक्कम. माहित आहे कब्जा हक्क माहित आहे ना सगळ्यांना, ते आपल्याला भरावं लागत होते. वर्ग 2ची वर्ग 1 करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावी. ते किती होते माहिती आहे सगळ्या गावांच्या, किती होते गावांचे माहिती आहे? 195 कोटी जे तुम्हाला द्यायचे होते शासनाला. वर्ग 2चा म्हणजे प्लॉट तुम्हाला दिला, तो 1 मध्ये करायचा, तुमच्या नावावर करायचा. हे सगळे जे गाव आहेत 10, 15, 20 गाव, 195 कोटी रुपये तुम्हाला द्यावं लागणार. म्हणजे एकट्याला नाही, सगळ्या शेतकऱ्याला. तोही आपण अधिकाऱ्यांनी माझ्या लक्षात आणून दिला. आपण तोही नियामक आयोगात टाकला, देवेंद्रजींची चर्चा झाली, तेही 195 कोटी आपले माफ झाले. कारण तोही 1 रुपया आपल्याला देण्याचं काम आहे. म्हणून जेवढं जास्तीत जास्त आपल्याकडे, शेवटी बघा गावातून निघताना वडिलोपार्जित घर, आपले वडिलोपार्जित जमिनी, आपलं आयुष्य तिथे गेलेलं आहे, त्या घरातून त्या गावातून निघताना अतिशय दुःख होते. आणि मग अशा लोकांना जास्तीत जास्त मदत ही झाली. तर मी तुम्हाला एक शेवटचं सांगतो वडिलांचं, आणि नंतर भाषण बंद करेल. जीवनामध्ये जर आपण परिवर्तनवादी राहिलो, आपण जर एकाच जागी फिक्स राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते. तुम्ही सातत्यानं परिवर्तनवादी राहा, तुमचं आयुष्य चांगलं होईल, विकासात्मक.
माझं वडिलांनी बांधलेलं घर जळगाव जामोदच्या माडीकडे वडिलांना एक शब्दही न विचारता एका रात्रीमध्ये त्याचा सौदा केला, विकून टाकला. 9 महिन्यात दुसरं घर आलं. 9 महिने भाड्याच्या खोलीमध्ये गेलो आम्ही. पण वडिलांनी आईने एक शब्दही मला उलटून बोलले नाही, कारण माझ्यावर विश्वास. तसा तुमचेही आपण मुलं ज्या तसा त्यांच्यावरही विश्वास आई वडिलांचा असला पाहिजे आणि मुलंही तसेच असले पाहिजे की आई वडिलांचा विश्वास माझ्यावर आहे ना, मी करेल ते चांगलं करेल. या पैशाचा विनियोग जो आहे तो निश्चितपणे भविष्य चांगल्यासाठी करेल. हा विश्वास जर आई वडिलांचा, आई वडील सुद्धा त्रास देणार नाही. फक्त आता काही कंप्लेंट किंवा ते वारसांग वगैरे असेल, थोडंसं ते व्यवस्थित सगळे बसून एक एक प्रकार काही छोटे थोडंफार असतील तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुठे वादविवाद होता कामा नये याचा प्रयत्न करा आणि चांगल्या प्रकारे उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.